हम इम्तियाज जलील के कट्टर समर्थक है। 1,40,000 की आगाड़ी है। अभी तो टेलर है, पिक्चर तो अभी बाकी है मेरे भाई। जीत मालूम है, बस हमें एक ऐसी उधर से पुकार आनी चाहिए कि सैयद इम्तियाज जलील साहब ये चुन के आ चुके हैं। त्यांचं गणित आम्ही इकडे धरलेलं होतं की भाई हे भुमरे साहेबाला मतदान पडणार आहे। ये सिर्फ ट्रेलर है, अभी तो पिक्चर तो अभी पूरी बाकी है। कारण 20 वर्ष ते खासदार होते। सरखान यासीन खान 2332 आपला पाणी प्रश्न सगळ्यात अगोदर मिटेल तो माणूस। हम इम्तियाज जलील के कट्टर समर्थक है। अभी तो ये सिर्फ ट्रेलर है, अभी तो पिक्चर तो अभी पूरी बाकी है। अभी देखो दोपहर से क्या बदलाव आता है और इम्तियाज जलील फिर से खासदार चुने जाते हैं। कहो दिल से अभी इंशाल्लाह ट्रेलर बाकी है। जो नेता है इसको मतदान किया है और जीत तो सबको मालूम ही है, इसलिए हम इधर जमा है। हमें जीत मालूम है, बस हमें एक ऐसी उधर से पुकार आनी चाहिए कि सैयद इम्तियाज जलील साहब ये चुन के आ चुके हैं। और हमें सब जनता पे जो हमारा समाज है, ये समाज पे आज फकर है कि ये समाज एक शिक्षित लोगों के पीछे खड़ा हो रहा है। ये कोई जात धर्म का नहीं, ये समाज, ये भारत की जो पब्लिक है, जो हमारे महाराष्ट्र की जो पब्लिक है, ये पब्लिक को मालूम है कि जो शिक्षित इंसान है, ये इंसान के पीछे खड़ा रहने के बाद संसद में क्या आवाज उठती है और क्या लोगों को पसीना फूटता है, ये आज पता चला है। हॅलो 2024 लोकसभा निवडणूक छत्रपती संभाजीनगर हो एकदम ओके झालं। भुमरे साहेब जे की आता विजयी झाले अशी घोषित करण्यात बोल तुम्ही गडबडीत आहे। त्यांचे जे पदाधिकारी आहे, गंगापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शहर प्रमुख लक्ष्मण भाऊ राजपूत, तसेच दिलीप भाऊ राजपूत उपशहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांच्याशी भुमरे साहेबांची फेरी कितवी चालली आणि त्यांचा विजय निश्चित झाला असं ते म्हणतात, तरी त्यांच्याशी बोलू। लक्ष्मण भाऊ, आता तुम्ही सांगताय की विजय निश्चित आहे, म्हणजे कितीची आघाडी तुम्हाला सध्या? 1,40,000 रुपये, 1,40,000 ची आघाडी आहे। अच्छा, मग किती फेरी झाली आता सर्व झालं आता, फक्त कन्नड मतदारसंघात 2 फेरे बाकी आहे, संपूर्ण झाला आता। पण याच्यात आता ते जे गणित दाखवलं एक्झिट पोलचं, चंद्रकांत खैरे दाखवतो त्या आघाडीवर नाही, नंबर 3 ला आहे। एक्झिट पोलचा अंदाज आणि बाकी अंदाज शहराचा कसा, गणित कसं? आम्ही अंदाज लावलेला होता का भुमरे साहेब निवडून येणार आहे। मागच्या वेळेस कन्नडचे जे हर्षवर्धन जाधव आहे त्यांना 2,83,000 मतदान झालेलं होतं। आज ते अपक्ष उभे आहे, त्यांना तेवढं म्हणजे 5, 25, 30,000 मतदान होणार होतं, 40,000 झालेले आहे। बाकीचं मतदान हे खैरे साहेबांच्या विरोधातलं होतं आणि जलील साहेबांच्या विरोधातलं होतं। हे मतदानचं गणित आम्ही इकडे धरलेलं होतं की भाई हे भुमरे साहेबाला मतदान पडणार आहे। हे सर्वात महत्वाचं पॉइंट आहे। आणि दुसरी गोष्ट, भुमरे साहेबांचं काम चांगलं आहे, खेड्यापाड्यात कामं दिलेले आहे, चांगले कामं केलेले आहे त्या माणसाने, शेतकरी माणूस आहे तो आणि त्यामुळं त्याला जनतेने त्याला भरभरून असं मतदान केलेले आहे, त्याच्यामुळे ते निवडून आलेले। आता खैरे साहेबाला खूप अनुभव आहे, त्यांनी 200 पेढ्याची ऑर्डर पण दिली होती, त्यांचं म्हणजे सर्वस्व त्यांचं पण आला होता शेवटची निवडणूक म्हणून, तरी तुम्ही त्यांची खेळी ही डिमोड केली, त्यासाठी काय सांगा दिलीप? उभंच नाही राहिलं पाहिजे। त्यांनी म्हटलं तर माझी शेवटची निवडणूक आहे। शेवटची निवडणूक, पण परिस्थिती तशी नव्हती ना शेवटची निवडणुकीची, कारण 20 वर्ष ते खासदार होते, एक लोक त्याला हे झालेले होते, ते काम नाही काही नाही, तर त्यानं उभंच नाही राहायला पाहिजे होतं। त्याच्याऐवजी दुसऱ्याला त्यानं उमेदवारी देणं गरजेची होती। तुम्ही काय सांगणार? तुम्ही काय सांगणार भाऊ?
पद सांग विजय निश्चित असे सांगतात. हो बिलकुल हॅलो. 1.5 लाखाच्या वर सुद्धा लीड जाऊ शकते. अरे इकडे मध्ये ये ना, पार्किंग मध्ये ये. रूपरेषा आणि मेहनत कशी रूपरेषा कशी तयार केली? अरे गाडी नका घुसून देऊ, मध्ये या ना तुम्ही पाहिजे बाजूला उभं करून. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सर्वांनी मेहनत घेतली. मोबाईल घेऊन ये म्हणा. मोबाईल घेऊन या फक्त, आणि भुमरे साहेबांचा मोबाईल घेऊन या इकडे. त्यांची कामाची पद्धत सर्वांना आवडली शिंदे साहेबांची. आणि आपल्या भुमरे साहेबांची कामाची पद्धत कुठे चालले आता? भुमरे साहेबांचे असो बापूजी असो, त्यामुळे त्यांचं डायरेक्ट इकडे या तुम्ही. कॉन्टॅक्ट कोणतंही काम नाही म्हणत ते समक्ष काम करून देतात. प्रश्न आता भुमरे साहेब आता विजय निश्चित तुम्ही म्हणता, मग आता त्यांना मंत्रिपद मिळणार आहे का? मिळावं अशी मिळावं आमची इच्छा आहे. बस साऱ्याची. मिळावं. मंत्री होते ते ऑलरेडी. मिळावं ही इच्छा आहे. आमची 101% मिळायलाच पाहिजे. मंत्रिपदाचं स्थान भेटेल. हे माणूस मंत्रिपदाच्याच कामाचा माणूस आहे. हो हो हो. सर्वसामान्य. संभाजीनगर तुम्हाला Yes. वाटतं? हो हो हो. खैरे साहेबाच्या काळात जो नाही झाला, इम्तियाज जलीलच्या काळात नाही झाला, ते भुमरे तो साहेबांच्या माणूस काम करायला फार पक्का माणूस आहे तो. असं आहे का? सगळ्यात अगोदरचे जे पाणी प्रश्न आहे तो मिटेल का? हो हो हो. सगळ्यात अगोदर 101% शहरातलं पाणी प्रश्न सगळ्यात अगोदर मिटेल तो माणूस. अच्छा. हा. अजून काय काय म्हणजे करणार आहे ते असं जनतेसाठी? जनतेसाठी सगळ्यात अगोदर द्यायचं म्हणणं आहे बा, संभाजीनगरचा पाणी पुरवठा लवकरात लवकर मिटवायचा. सगळ्यात मोठं सगळ्यात अगोदर आणि प्रश्न जो आहे 15-20 वर्षापासून संभाजीनगर जिल्हा आहे, संभाजीनगरचा महत्वाचा. आणि तो माणूस कसं आहे, फील्ड वर काम करणारा माणूस आहे. असं हवेत गप्पा न मारणार नाही माणूस. हो, आम्ही जे ऐकली ते चर्चा, खैरे साहेब म्हणे मी आलो, इम्तियाज जलील म्हणे मी आलो, हा इथं कोणी बोललेच नाही भुमरे साहेब कधी. नाही आम्ही काम करून दाखवलं आम्ही. मग काही ईव्ही मशीनचं काही घोळ केलं अरे तुम्ही मतदान केल्यानंतर लगेच कोणाला मतदान पडले हे दिसत ना, ते दिसत होतं ना. मग कोणी ओरडलं का? होतं 1 लाखाच्या वरतीच कारण त्याचं स्टेटमेंटच कमी होतं. स्टेटमेंट नव्हतंच भुमरे साहेबांचं. ते बोलले होते ना, चहा सगळं मीडियाला जिकडं तिकडं चंद्रकांत खैरे परवा आम्ही बसलो होती आणि आपण 1 ते 1.5 लाखाच्या फरकानं निवडून येणार आहे. आणि रात्रीच आम्ही सारं गणित लावलं होतं की बा आपण 1.5 लाखाच्या जवळपास मतांना आपण निवडून येणार आहे. बाळाने डीजे